मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए वॉइस ऑफ खांबाला दीपक सुतार। धन्यवाद आदित्य। 4 आउटची मॅच दुसऱ्या फेरीतील महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे विचार केला तर ज्यानं वाविलेला पराभवाच्या छायामध्ये टाकून खानविली स्पोर्ट खानविली संघ विजय झाले तो संघ, तर दुसरीकडे अल्फादेव पडगेचा जर विचार केला तर त्यांनी देखील मीनाक्षी स्पोर्ट कानली संघाला पराभूत केलं होतं। अशी दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर या मॅचमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतील। सध्या तरी हे आमचं मुख्य व्यासपीठ, त्यावर मान्यवरांची मांदी आली, मान्यवरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ते सर्वांचं हार्दिक स्वागत। यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतं, तिथे देखील कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातो या मॅचकडे माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये आदित्य जाधव यांच्यासोबत हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी। दोनों ओपनर्स बीच मैदान पर वसीम शेख और उनका साथ देने के लिए अरमान और उनका साथ देते हुए वसीम। स्ट्राइक इस वक्त बायत के अरमान के पास है, जबकि दूसरे छोर पर वसीम शेख पहला ओवर लेकर रोशन गेंदबाजी करते हुए। क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, आपण पाहू शकता स्ट्रायकिंगवर लेफ्टी बॅटर त्या ठिकाणी आहे, त्यामुळेच आपण जर विचार केला तर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं। एक क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन मध्ये ठेवलं होतं सुरुवातीला, त्याला मात्र आता लॉंग ऑफ मध्ये तैनात केलंय। लॉंग ऑफचा लॉंग ऑन करत लावले, थोडंसं अजूनही क्षेत्ररक्षण परिपूर्ण सजवलेलं नाहीये। देखिए एक डीप मिड विकेट वाइडिश और डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी बायत के बैट्समैन अरमान के लिए। खेल की शुरुआत करनी है, 4 ओवर का मुकाबला। टॉस को जीतकर रोशन ने पहले गेंदबाजी का फैसला किया है। पहली गेंद राइट आर्म राउंड डी विकेट, ऑन साइड में खेलने की कोशिश, शॉर्ट स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग, 1 रन। नक्कीच पहिल्या चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कुठेतरी एज लागली होती, त्यावर एक सिंगल धावेनिशी बीसीसी अल्फादेव पडगा संघाचं खातं ओपन झालंय। यस, सिंगल के साथ अरबान का और अल्फादेव पड़गे का खाता खुलता हुआ। जिस तरह से गेंद की थी, एलिवेशन नहीं बना था शॉट्स के पीछे, गेंद लुढ़कती भी चली गई थी शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा पर, 1 रन के लिए। स्ट्राइक एंडवर वसीम, लेफ्टी राइटीचं कॉम्बिनेशन आदित्य आपल्याला पाहायला मिळतं, थोडंसं डोकं देखील असते क्षेत्ररक्षणासाठी। यस, निश्चित रूप से अगली गेंद वसीम के लिए, ऑन साइड में खेल दिया खाली क्षेत्र में, दूर से खिलाड़ी आ रहे, आउटफील्ड थोड़ी सी खराब, इस बीच 2 रन पूरे करते हुए वसीम। शॉर्ट सिलेक्शन खूपच सुंदर होतं, खाली क्षेत्रामध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीचा वापर केला नाही वसीमने, तरी देखील 2 धावा जोडल्या। 2 धावांशी वसीमने आपल्या डावाला केली सुरुवात। पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाज रोशन याने 3 धावा खर्च केलेत। देखिए पावर प्ले में सिर्फ आपको सर्कल के खिलाड़ी को बीट करना चाहिए, इस पर तो पंच कर दिया है, कोई भी खिलाड़ी नहीं, गैप में गेंद चली गई थी 4 रन के लिए। देखिए किस तरह से शॉट्स को खेला था, गैप में खेला था, गेंद डीप कवर पर चली गई थी 4 रन के लिए। नक्कीच थोडासा बॅकफुटला आला होता आणि कट केला कव्हर पॉइंटच्या मधून 4 धावा। फिर से ऊंची बैकलिप का इस्तेमाल करने की कोशिश की थी, लेकिन स्विंग एंड मिस, बीट हुए बैट्समैन वसीम शेख, गेंद चली गई विकेट कीपर शेखर। समीर दलवी और शेखर दलवी, राहुल दलवी, ये जो महान खिलाड़ी है उनके ऊपर बहुत कुछ डिपेंड करता है। फोर्स कर दिया है, खिलाड़ी मौजूद डीप में और वसीम शेख आउट। छोटी गेंद, पुल पावरफुल, लेकिन सक्सेसफुल नहीं होते हुए बैट्समैन वसीम। डीप्ले मध्ये आपण पाहू शकता शॉर्ट लेनचा चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला आणि योगेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुंदर झेल। पहिला झटका बसत असताना अल्फादेव पडगा या संघाला 7 या धावसंख्येवर। वसीमने खूपच चांगली सुरुवात केली होती, आधी ते एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र त्याची विकेट प्राप्त केली गोलंदाज रोशन याने। देखिए सिक्सर हैट्रिक, बाउंड्री हैट्रिक और विकेट हैट्रिक के लिए A1 जोड़ी सम्मानीय अजय मौर्य और सम्मानीय सूरज मौर्य की तरफ से 1000 रुपये का इनाम है।
अब तक 3 चौकों की हैट्रिक हो चुकी है। विकेट हैट्रिक को अगर देखा जाए 2 हो चुकी है और सिक्सर की हैट्रिक केवल 1। मिडन और देखील 2 पाहायला मिळालेत. रोशन की अगली गेंद, सवाल पूछा वहां पर, देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर। लेग बाई का इशारा था शानू कुरैशी का। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 विकेट गंवाने के बाद पहली ओवर की समाप्ति के बाद 8 रन। देखिए पहले ओवर में पूरी तरह से बांध के रखा है रोशन ने, जिस तरह से सिर्फ 8 रन बने स्कोर कार्ड पर और वसीम जैसी बड़ी विकेट उन्होंने हासिल की है। अगदी बरोबर, फक्त 8च धावा खर्च केलेत. एक महत्वपूर्ण किमती विकेट रोशनने आपल्या नाबावर प्राप्त केली. तेवढं सोपं नसतं पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं. जेव्हा पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये 10च्या आतमध्ये धावा रोखले जातात तेव्हा ती चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो आणि त्यामध्ये प्लस एक विकेट रोशनने प्राप्त केली. आदित्य, यस, अभी भी तौसीफ शेख को पीछे रखा है, जिस तरह से सफवान को नंबर 3 पर फॉरवर्ड किया है बैटिंग ऑर्डर में. नक्कीच एक वेगळी रणनीती पाहायला मिळते, कारण का खानिवली संघासोबत तुम्ही लढता एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर्स आहेत. ओव्हर क्रमांक दुसऱ्याला होती सुरुवात. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी शेखर दळवी, गोलंदाजी मार्कवर, समोर अरमान. यावेळेस सफवान ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं आउट स्विंग पाहायला मिळाला. देखिए फिर से लेग ब्रेक की थी और पूरी तरह से फ्लाइट रखा था, बैट्समैन को मजबूर किया था शॉट्स खेलने के लिए. देखिए शेखर दलवी फ्लाइटेड गेंदों का भरमार करते हैं, लेकिन उसमें टर्न बहुत रहता है, जिस तरह से पिछली गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती भी. नक्कीच गतीचा वापर कमी असतो मध्ये, कधी कधी लेट कटर ऑफ कटर असे चेंडू पाहायला मिळतात. यावेळेस थोडासा पुलर लेन मध्ये पाहायला मिळाला. मनगटाच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क करू शकला नाही. अजून एक डॉट चेंडू. देखिए दूसरी गेंद भी फ्लाइटेड रखी थी, बैट्समैन को लगातार मौका दे रहे हो हाथ खोलने का, लेकिन गेंद पड़ने के बाद ज्यादा टर्न प्राप्त कर चली गई थी विकेट कीपर के पास. रुका हुआ स्कोर 8, 1 विकेट के नुकसान पर अल्फते पड़ गए. सफवानला अजूनही खातं ओपन करता आल्याने त्याने 3 चेंडू फेस केलेत. यावेळेस फुल टॉच होता, मात्र ताकदीचा वापर केला. इलिव्हेशन प्रॉपर करता आलं नाहीये, टायमिंग देखील साधता आलं नाही. यावेळेस एका सिंगलने सफवानने आपलं खातं ओपन केले. संघाची धावसंख्या 9 वर. फुल टॉस गेंद थी, उसका लाभ नहीं उठा पाए, गेंद चली गई थी रोशन के पास. जब तक समय था सफवान और अरमान के पास 1 रन पूरा करने का. सिंगल के साथ स्कोर आगे सरकता हुआ पहुंचता हुआ 9 पर. अब राउंड डी विकेट जाते हुए बायत के बैट्समैन अरमान के लिए. आतापर्यंत शेखर दलवीचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त एकच सिंगल धाव खर्च केली आहे. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतं. स्ट्रायकिंगवर अरमानचा जर विचार केला तर त्यांनी एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती. क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन करत असताना विकेट कीपर आणि गोलंदाज शेखर दलवी. अगला मुकाबला बी बॉयज अर्जुली बनाम स्वराज डोले के बीच में. यावेळेस अपील केली आहे, मात्र सहमती दिली नाही. अजून एक चांगला चेंडू गोलंदाज शेखर दलवीच्या माध्यमातून. 3 चेंडू डॉट या ओव्हरमध्ये आलेत. फक्त एकच चेंडूवर एक सिंगल धाव शेखर दलवीने खर्च केली आहे. देखिए जो आवाज आई थी सीमेंट का विकेट और बल्ला ब्रश हुआ था विकेट पर, जिस तरह से अपील की थी विकेट कीपर ने. नक्कीच अशीच चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. बहुत मशहूर और महान अंपायर फारूक बर्डी और शानू कुरैशी. यावेळेस चेंडू कर्जत मध्ये होता आणि कसाऱ्यातून खेळण्याचा प्रयत्न केला आदित्य. यस, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में खेलने की कोशिश की थी. गेंद बायत के बैट्समैन के लिए ऑफ ब्रेक बनकर चली गई थी विकेट कीपर के पास. खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी राहिली आहे शेखर दलवीची. आतापर्यंत एकच सिंगल धाव 5 चेंडू मध्ये खर्च केली. यावरचा शेवटचा चेंडू ऑफ स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉच होता, पुल केले क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2. देखिए और जो गेंदबाजी हो रही है वो माऊली फोर्ट एंड के जानिब से. देखिए फुल टॉस गेंद थी, मिडल किया था, लेकिन कहीं ना कहीं राहुल दलवी पर मौजूद थे, उनको क्लियर नहीं कर पाए थे बैट्समैन अरमान. और आखिरी मूवमेंट पर उन्होंने कैच को लिया था. जिस तरह से उन्होंने एक्शन किया था, सूरज की किरणें उनके आंखों के ऊपर चली गई थी, लेकिन अपने बाजू को खोल दिया और एक आसान सा कैच हासिल करते हुए राहुल दलवी. नए बैट्समैन तौसीफ नंबर 4 पर
अभी भी जिस तरह से देखा जाए तो 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 9 रन बने, 2 विकेटों के नुकसान पर अल्फदे पड़गा, सपवान और तौसीफ तीसरा ओवर लेकर गेंदबाज समीर अतेबे. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर आदित्य एक विकेट आणि फक्त एक सिंगल धाव शिखर दलवीने खर्च केली. खूपच चांगली गोलंदाजी शिखरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. समीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सपॉन स्ट्राईक एंडवर यावेळी सोडवलाय, मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक खूपच सुंदर कॅच ऑफ द डे म्हणावं लागलं आदित्य. कैच ऑफ द टूर्नामेंट, डाइव लगा के कैच को अंजाम दिया डी बिस्कॉलेक के खिलाड़ी ने. देखना चाहेंगे रिप्ले में किस तरह से इस कैच को अंजाम दिया है. आइए दोस्तों रिप्ले में देखते. छोटी गेंद थी, सपवान ने स्वंग कर दिया था डी बिस्कॉलेक पर. ये देखिए अपने आप को झोंक दिया था कैच के लिए और बड़ी विकेट हासिल करते हुए समीर. ये कैच जिस तरह से लिया है, विकेट हम गेंदबाज को नहीं दे सकते बल्कि उस डी बिस्कॉलेक के खिलाड़ी को दे सकते हैं. अगदी बरोबर, कारण का गोलंदाजापेक्षा शतरक्षकाने जास्त मेहनत त्याच्यावर केली आहे. आणि अजून म्हणायचं झालं तर ही कॅच नक्कीच स्टेटसला व्हायरल होणार यात काही शंका नाहीये. निश्चित रूप से जिस तरह से कैच को अंजाम दिया डी बिस्कॉलेक के खिलाड़ी ने. या इनिंग मध्ये योगेशने 2 कॅचेस पकडलेत. योगेश म्हणजे योगी त्या ठिकाणी होता. सुंदर कॅच आपल्याला पाहायला मिळाला. सध्या तरी आपण विचार केला तर तिसरे षटक प्रगती पथावर, धावसंख्या 9 वर 3 विकेट गमावले आहेत ते बॅटिंग करत असताना अल्फदा पडगे संघाने. नवीन बॅटर माच स्ट्रायकिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी विकेट गेल्यानंतर तोशिफची साथ देण्यासाठी. देखिए अब नए बैट्समैन माज दामो आ चुके और सुफियान शेख की तरफ से उनके लिए ऑल दी बेस्ट है. नक्कीच आज सुफियान शेख नाही, लेजेंड खेळाडू आहे, मात्र त्याची अनुपस्थितीमध्ये मॅच खेळत असताना पडगा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी लेग स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न. 3 शतरक्षक बीट होतील. चेंडू जाईल फाईन स्टॉप मधून. बायचा इशारा. या ठिकाणी येतील 4 धावा. देखिए किस तरह से बीट हुए थे विकेट कीपर, बीट हुए शॉर्ट फाइन लेग के खिलाड़ी. गेंद चली गई थी लॉन्ग स्टॉप पर 4 रन के लिए. नक्कीच प्रथम उपचारासाठी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी साहित्य नाहीये, तर क्षमा मागतोय आयोजकांच्या वतीने. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मैदानामध्ये करायची आहे. देखिए इस वक्त 6 गेंदबाजी के ऊपर सवाल उठाया गेंदबाजी के एक्शन पर. तीसरे अंपायर की मांग की है हमारे परेश महाजन और स्वप्निल सर. इस वक्त हमारे अंपायर से तीसरे अंपायर की मांग की है मुख्य अंपायर ने. गेंदबाज के जो एक्शन है उसके ऊपर सवाल उठाया बल्लेबाज ने. तिसऱ्या पंचांना विनंती असेल परेश महाजन सर, स्वप्नील सर, आपण नक्कीच तिसऱ्या अंपांच्या भूमिकेमध्ये त्वरित यायचंय. त्या ठिकाणी क्वेश्चन चिन्ह प्रश्नचिन्ह उभा केलं गेलंय. ॲक्शनवर हा प्रश्नचिन्ह उभा केलाय गोलंदाज समीर एवर. तिसरे षटक सध्या तरी प्रगती पथावर आहे. बॅटिंग करत असताना अल्पदेश पलगे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी आतापर्यंत खानविल स्पोर्ट खानविल संघाची राहिली आहे इनिंग मध्ये. तीसरे अंपायर की मांग की ग्राउंड अंपायर ने. परेश महाजन सर आपको तीसरे अंपायर की भूमिका निभानी है. डोले के स्मार्ट बॉय मीडियम पेसर गेंदबाज शानू शेख का आगमन होता हुआ.
परेश महाजन सर, स्वप्नील सरांना विनंती असेल का आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये यायचे. तर तिसरे पंच मैदानामध्ये येत असताना परेश महाजन सर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय, त्याला उत्तर त्यांच्याकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन ठेवायचे. स्ट्रायकिंगवर तोशिप माच आणि नॉन स्ट्रायकिंगवर तोशिप आपल्याला पाहायला मिळते. या बेल्ली सुडवलाय चेंडूला, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. देखिए जिस तरह से सुफियान शेख ने ऑल दी बेस्ट कहा था माज दामू को और ऑल इज वेल चलता हुआ, अब तक 2 गेंदों पर 2 सिक्सर उन्होंने ठोक दिए गेंदबाज समीर दलवी के सामने. स्कोर उछलता हुआ 25 पर. क्या कहेंगे इस बल्लेबाजी के बारे में दीपक? जसं तुम्ही उल्लेख केला त्या सुफियान शेखने शुभेच्छा पाठवल्यात माचसाठी, ते शुभेच्छांचा कुठेतरी फायदा होतोय असं वाटतं तुला, काय सांगशील? निश्चित रूप से उनके स्लॉट में गेंद थी और मिड विकेट के ऊपर से उन्होंने खेला था 6 रनों के लिए. खूपच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं संकटामध्ये येत असताना गोलंदाज समीर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. थोडंसं खर्चिक षटक पाहायला मिळतं. पुढचा चेंडू या बेल्लीस देखील उडवलाय. अजून एक धमाका, 9चा इशारा. इथे येतील 7 धावा. वाह, काय बॅटिंग आहे. धन्यवाद डीजे. देखिए सिक्सर की हैट्रिक पूरी करते और सिक्सर हैट्रिक के लिए A1 जोड़ी सम्मानीय अजय मौर्य और सम्मानीय सूरज मौर्य की तरफ से 1000 रुपये का कैश प्राइज है. नक्कीच या स्पर्धेची दुसरी षटकारांची हॅट्रिक मासच्या नावावर जाते. याच्या अगोदर आपण पाहिलं की निखिल बंटी स्पोर्ट बोरिवलीच्या निखिलच्या नावावर षटकारांची हॅट्रिक लावली होती. या स्पर्धेची दुसरी षटकारांची हॅट्रिक माचच्या नावावर. थोडंसं संकटामध्ये होता आदित्य संघ, कारण का सुरुवातीला 2 ओव्हर खूपच चांगल्या पाहायला मिळाल्या, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके येणे गरजेचं होतं. ते मोठे फटके आपल्याला माचच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेस केलेत, वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. येणारा चेंडू फ्रीट. यस, फ्रीट का इस वक्त सामना करते हुए माज. स्कोर 32. ऑन साइड में केवल दिशा दी, गेंद तेज सरकती हुई आउटफील्ड में, खिलाड़ी मौजूद, एक से ज्यादा कुछ भी नहीं. अब जाके शेखर दलवी ने रात की सांस ली होंगी. जिस तरह से अटैकिंग क्रिकेट चल रहा था समीर दलवी के ऊपर. 33 पर जाता हुआ स्कोर सिंगल के मदद के साथ 3 विकेटों के नुकसान पर. नक्कीच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते अल्पदा पडगे संघाची 33 वर. चौथ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग झालं होतं. 9चा इशारा येतोय. येणारा चेंडू देखील फ्रीट असेल. एका सिंगलच्या मतीने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 34 या अंकावर. देखिए बहुत खराब गेंदबाजी होती भी. 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 9 रन थे. उसके बाद पलट कर वार किया अल्फादा पड़गा के बल्लेबाज ने. सवाल पूछा हुआ पर देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर. शेखर ने गेंद को उठाया, लेग बाय का इशारा शानू कुरैशी का. 3 ओवर की समाप्ति के बाद 35 रन 3 विकेटों के नुकसान पर. नक्कीच जर आपण विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये. आइए दोस्तों, हम हौसला अफजाई प्रोग्राम की तरफ जा रहे, स्वागत और सम्मान प्रोग्राम की तरफ जा रहे. बाळासाहेबांची शिवसेना के शिवसैनिक सम्मानीय हर्षद पाटिल, इंजीनियर हर्षद पाटिल इस वक्त मौजूद है. मैं अजय मोरे साहब से निवेदन करता आपके शुभ हाथों से इंजीनियर हर्षद पाटिल का, सूरज मोरे साहब के शुभ हाथों से इंजीनियर हर्षद पाटिल मैन फ्रॉम चाने, उनका स्वागत और सम्मान करना है. शॉल, सम्मान चिन्ह और यादगार ट्रॉफी देकर इस वक्त इज्जत अफजाई होती भी मान सम्मान किया जा रहा है. सम्मानीय इंजीनियर हर्षद पाटिल साहब. अगले सत्कार मूर्ति हमारे सम्मानीय सचिन पाटिल साहब इस वक्त वीआईपी डाइस पर है. मैं सूरज मोरे साहब से निवेदन करता हूँ आपके शुभ हाथों से सचिन पाटिल साहब का स्वागत और सम्मान करें. दूसरे की कोशिश हो रही है तेज कदमों के साथ 2 रन पूरे करते हुए, लेकिन 1 शॉट का इशारा था फारूक बर्डी सर का.
इस वक्त सचिन पाटिल साहब का सगोदर सन्मान होता हुआ माजी ग्राम पंचायत सदस्य सन्माननीय वैभव जाधव साहब इस वक्त किशोरजनी विकेट प्राप्त केली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. या बेलीस अपील केली सहमती दिली. दीपक इस वक्त इनाम लगाया है विकेट के लिए किशोर के गेंदबाजी के ऊपर और 500 रुपए का इनाम हासिल करते हुए शैलेश तुंगारे की तरफ से किशोर को इस वक्त 500 रुपए का इनाम आता हुआ विकेट के लिए दीपक उनके इनाम लगाता और जैसा इनाम इस वक्त अनाउंस करने वाला था मैं और उन्होंने विकेट ले लिया. नक्कीच कावला बसलाय आणि फांदी तुटले असं म्हणावं लागेल. शायद उनको ऐसा लग रहा था कि किशोर विकेट नहीं लेगा. नक्कीच नक्कीच पण अगदी वेळेवर विकेट आली आहे. मराठीमध्ये म्हण आहे ना की कावला बसलाय आणि फांदी तुटले असंच काहीतरी घडलंय. चौथी विकेट गमावली. धावसंख्या 40 वर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल. यही साहिल है जिन्होंने पिछले मैच में 3 गेंदों पर 24 रन चेस किए थे. अगली गेंद किशोर की साहिल के लिए. इस मर्तबा नट आउट घोषित करते हुए लेग बाय का इशारा था फारूक बर्डी सर का. एका सिंगल सोबत धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचले. पहिल्या ओव्हरमध्ये रोशन यांनी 8 डावा खर्च करून 1 विकेट घेतली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये एकच धाव दिली आणि 1 विकेट देखील प्राप्त केली होती. मध्ये तिसरं षटक थोडंसं खर्चिक आपल्याला पाहायला मिळालं समीर यांचं. अगला मुकाबला बी बॉयज अर्जुली बनाम स्वराज 11 ढोले के बीच में. इनिंग खत्म होने के बाद टॉस के लिए आना है बी बॉयज के कैप्टन और स्वराज ढोले के कैप्टन. पुढचा चेंडू. या बिल्लीस चेंडू येण्या अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. देखिए अब लगभग आखिरी गेंद शेष इस इनिंग की. अगला मुकाबला बी बॉयज अर्जुली बनाम स्वराज 11 ढोले के बीच में. स्कोर 41 रन. विकेटें गिरी कुल मिलाकर 4 अल्फदे पड़गे की. किशोर की अगली गेंद. साहिल गेंद जारी है डीप थर्ड मैन पर 4 रन के लिए. 4 ओवर की समाप्ति के बाद 45 रन 46 रनों का लक्ष्य रखा है खानिवली स्पोर्ट्स खानिवली के सामने. आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम जा रहे जहां पर दीपक सुतार टॉस बॉक्स में जुड़ते हुए स्वराज ढोले के कैप्टन और बी बॉयज के कैप्टन के साथ. वैभव जाधव यांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये जोडायचे. त्याच्यासोबतच हर्षलला देखील विनंती असेल की आपण देखील टॉच बॉक्समध्ये जोडायचे. आपल्याला शुभास त्या ठिकाणी नाणे फेकवणार आहे. तर हे नाणेफेक या स्पर्धेसाठी उभारले गेले. सुभाष 11 खानिवली आयोजक आणि दुसरीकडे बालासाहेबांची शिवसेना चषक. तर मान्यवरांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. एकीकडे स्वराज 11 ढोले आणि दुसरीकडे बी बॉईज अर्जोली. हा सिक्का उडवला गेलाय. बालासाहेबांची शिवसेनाचा कॉल होता आणि नाणेफेक देखील जिंकले. तर मान्यवरांना विनंती असेल की नाणेफेक जिंकलेल्या कॅप्टन्सला ही कॅप परिधान करायचे आणि आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. चार ओव्हरची मॅच नाणेफेक. हॅलो हॅलो 4 ओव्हरची मॅच आहे. नाणेफेक जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याच्या मागचं कारण काय सांगशील? दुपारचं क्षेत्र आहे आणि आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेऊन समोरच्या टीमवर तर प्रेशर बिल्डअप करणार. बी बॉईज अर्जोली संघ समोर आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती रोखण्याचा प्रयत्न करशील? त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. किती वर्ष क्रिकेट खेळलायस आणि अजून किती क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे? काय सांगशील कॅप्टन म्हणून? अजून तर खूप इच्छा आहे. जोपर्यंत डोले गावामध्ये क्रिकेट चालू राहील तोपर्यंत खेळायची इच्छा आहे. बघू फिटनेस कितपर्यंत साथ देते. क्रिकेट आणि तुझं नातं काय सांगशील? किती आवडतो क्रिकेट? क्रिकेट हा खूप म्हणजे पहिलेपासूनच मला आवडणारा खेळ आहे आणि त्यामुळेच मी हा मनापासून खेळतोय आणि गावासाठी खेळतोय. धन्यवाद. बी बॉईज अर्जोली संघाच्या कॅप्टनकडे नाणेफेक तुमच्यासाठी महत्त्वाची होती.
महत्त्वाची होती. मात्र नाणेफेक हारली. जिंकला असता ते निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच घेतली असते. म्हणजे तुमच्या मनासारखा तुम्हाला निर्णय आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे, कितीचं लक्ष सेट करशील? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. काय सांगशील प्रेक्षकांना? एक मोठी मॅच आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच. नक्कीच. तर दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. या ठिकाणी नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकली स्वराज 11 संघाच्या कॅप्टनने आणि 4 ओव्हरच्या मॅचसाठी प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी माझे साथी समालोचक उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ पीटीसी पडगा परिसरातील एक गोड आवाज आदित्य जाधव सर. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच दीपक सुतार एंड अमर राउत. मेरे साथ माइक्रोफोन पर जुड़ते हुए सेकंड इनिंग के पहले ओवर के लिए माइक्रोफोन पर दी वॉइस ऑफ शाहपुर अमर राउत सर. देखिए अमर राउत सर, जीतने के लिए 4 ओवर में 46 रनों का लक्ष्य रखा है खानिवली स्पोर्ट्स खानिवली के सामने अल्फते पड़गा ने. थँक्यू सो मच दीपकजी सुतार आणि थँक्यू सो मच आदित्यजी जाधव. 24 चेंडू आणि 46 धावा ह्या वन घेऊन मैदानाच्या आत उतरताना पाहायला मिळेल खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघ. आणि खानिवली स्पोर्ट्स खानिवली या संघाकडनं सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग इनला शेखर दळवे. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव. 7 ते 8 वर्षांपूर्वी अधिकचा काळ, 1 दशकाहून अधिकचा काळ ज्या खेळाडूनं टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवलं होतं, तो यावेळेला पुन्हा एक वार आपल्या गावाच्या संघासाठी प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सय्याम. 24 चेंडू आणि 46 धावांचा आव्हान. लेफ्टचा लेट्स प्लेचा इशारा. या दुसऱ्या डावामधला पहिला चेंडू शेखर दळवीसाठी. यावेळेला पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप डिलिव्हरी वाईटच्या रूपाने ही सुरुवात झाली. आदित्य सर, कुठेतरी 46 धावा आहेत. शेखर दळवीच्या विरुद्ध काय प्लॅनिंग असायला हवं? यस, देखिए पूरी तरह से अब टारगेट पर शेखर दलवी रहेंगे. जिस तरह से गेंद की थी लेग स्टंप को छोड़कर वाइड, शेखर दलवी अगर सिक्सर की हैट्रिक लगाते तो फिर शैलेश दुंगारे की तरफ से 1000 रुपये का इनाम है. और कोई भी अगर हैट्रिक होती है चौको छक्को और विकेट की तो फिर A1 जोड़ी की तरफ से भी 1000 रुपये का इनाम है. जबकि माज ने सिक्सर की हैट्रिक पूरी की है. यावेळेला मात्र तेज तर्रार चेंडू त्याला सन्मान दिला आहे शेखर दळवीच्या माध्यमातून. आणि बॅटच्या स्वरूपातही एक धाव आपल्याला अंकित होईल. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचेल. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज राहुल. शेखर आणि राहुल ही जोडी यावेळेला निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकाचा सामना करेल. आदित्यजी, या दोघांच्यावरही प्रचंड प्रमाणात मदार आहे खानिवली संघाची. घरच्याच स्पर्धेमध्ये घरच्याच मैदानावर खेळणारा हा संघ यावेळेला काय प्लॅनिंग अल्फते पडगा या टीमच्या विरोधात खेळताना दिसून येतोय? देखिए राहुल दलवी को इस वक्त ओपन के लिए इसलिए भेजा गया है हार्ड हिटिंग बैटिंग करने के लिए. हालांकि ओपन के लिए रोशन भी आ सकते थे. इनसाइड आउट खेलने की कोशिश, गेंद के नीचे खिलाड़ी और राहुल दलवी आउट. आणि यावेळेला सय्यामच्या माध्यमातून या विकेटला कुठेतरी गवसणी घातली गेली आहे. राहुल दळवीला माघारी धाडावं लागले. ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की हार्ड हिटिंगसाठीच राहुल दळवीला वरच्या क्रमांकावर कर्णधारानं पाचारित केलेलं होतं, पण त्यामध्ये कुठेतरी अपयश येईल. आणि आता अल्फते पडगा संघामध्ये देखील पुन्हा आत्मविश्वासाचं वातावरण आपल्याला दाटून भरलेलं दिसून येईल. राहुलच्या माघारी परतल्यानंतर कालिवली स्पोर्ट्स कालिवली या संघाकडनं फलंदाज योगेश मैदानाच्या आत एंटर होतोय. 46 धावांचं आव्हान आहे. पहिला व्हाईट बॉल, त्याच्यानंतर आपल्याला लिगल बॉलवर एक सिंगल पाहायला मिळाली शेखर दळवीच्या रूपानं. त्यानंतर जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये मिसटायमिंग शॉट, लिडिंग एज आणि क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी न करताना एक सोपा सहज सुलभ असा झेल घेऊन राहुल दळवीला मात्र माघारी धाडलाय. यस, बड़ी विकेट हासिल करते हुए गेंदबाज सय्याम. नया बैट्समैन अब योगेश आते हुए. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फुल टॉस बॉल फिरकावून दिला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल का? क्षेत्ररक्षकानं पाठलाग करून वेल स्टॉप म्हणता येईल आणि चेंडू फील्ड होऊन मग थ्रो केला जाईल आणि होईल त्याचा कलेक्शन. तोपर्यंत 2 धावा धावून निघतील पूर्ण. आदित्यजी, आक्रमणाला सुरुवात झाली आहे. या पद्धतीचा खेळ पुढे कोणता डाव आपल्या समोर मांडेल? देखिए जब तक शेखर क्रीज पर रहेंगे तब तक मैच का हम आकलन नहीं कर सकते क्योंकि वो बहुत महान खिलाड़ी है. फिलहाल स्कोर 4 हो चुका है 1 विकेट गंवाने के बाद खानिवली स्पोर्ट्स का. या षटकातला पुढचा चेंडू नुकताच शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्याकडनं देखील आपल्याला शतकं पाहायला मिळाली आहेत इंटरनॅशनल.
यावेळेला मात्र खराब चेंडू. शेखर दळवीच्या विरोधात तुम्ही ही चूक करणार नाही. चूक पडेल महागात आणि पडेल पथ्यावर. चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. देखिए जिस तरह से गेंद की थी बीमार और उसके ऊपर योगेश 4 रन बनाते हुए अपनी टीम के लिए चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 5 रन बने इस गेंद पर. 9 गेंद थी, 9 पर जाता हुआ स्कोर और अगली गेंद योगेश के लिए फ्रीड शानू कुरेशी सर बताते हुए. यावेळेला मात्र दबाव स्पष्टपणे फ्री हिट आणि फ्रीडचा सामना करण्यासाठी आपल्या समोर फलंदाज योगेश, माफ करा, योगेशच्या बॅटमधनं आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. या पद्धतीच्या चुका जर तुम्ही फलंदाजाला वर येण्यासाठी करत असाल तर निश्चितपणे घातक ठरेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, फ्री बॉलवर कमबॅक झाले, फ्री हिट चेंडूवर कमबॅक झालंय. या पद्धतीचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे आदित्य सर, जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल. निश्चित रूप से पूरी लंबाई की गेंद की थी, बीट किया था बैट्समैन को, गेंद चली गई थी विकेट कीपर के पास. 9 एक विकेट गंवाने के बाद लक्ष्य 46 रनों का है खानिवली स्पोर्ट्स के सामने. अल्फादे पड़गा ने और दी विकेट ऑन साइड में खेल दिया है लेकिन गेंद नो मैंस लैंड में टिप्पा खाती हुई पहले बाउंस पर सपोन ने उठाया 1 रन. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 10 या धावसंख्येवर. 24 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकातले 5 चेंडू पूर्ण झालेत. 5 चेंडूंच्या पूर्ततेनंतर एका गड्याच्या मोबदल्यात खानिवली स्पोर्ट्स, खानिवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. समीकरण मात्र आता बदललं जाईल आदित्यजी. 19 चेंडू आणि विजयाकरता मात्र 36 धावांची गरज असेल. देखिए अब इक्वेशन कहीं ना कहीं बहुत मुश्किल होता है खानिवली टीम के लिए, लेकिन शेखर दलवी जब तक रहेंगे तब तक खतरे की घंटी बजती रहेंगी अल्फादे पड़गे के लिए. शेखर दळवीच्या विरोधात नेमकं काय प्लॅनिंग, कोणता डाव आखला जाणार? या षटकातला शेवटचा चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, पण धोका कोणत्याही प्रकारचा पत्करावा लागला नाहीये. पहिलं षटक मात्र इथे समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खानिवली स्पोर्ट्स, खानिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 10 आणि समीकरण देखील आता बदललंय. येणाऱ्या 18 चेंडूंवर म्हणजेच पर्यायानं 3 षटकांमध्ये 36 धावांची गरज. अब कहीं ना कहीं जो रिक्वायर्ड रन रेट है अब 12 को इस वक्त छूता हुआ. बची भी 18 गेंदें और जीतने के लिए 36 रनों की जरूरत. 1 ओवर की समाप्ति के बाद सयाम का पावर प्ले खत्म होने के बाद 10 एक विकेट के नुकसान पर खानिवली स्पोर्ट्स खानिवली. लक्ष्य 46 रनों का है. शेखर और राहुल दलवी ओपन करने के लिए आए थे. राहुल दलवी 0 पर आउट हुए. शेखर इस वक्त 1 पर बल्लेबाजी करते हुए, जबकि योगेश ने 7 रन बनाए अपनी टीम के लिए. निश्चितपणे कुठे ना कुठेतरी खानिवली संघाच्या डोक्यामध्ये हाच विचार चालू असेल की हे षटक फार महत्वाचं आहे. शेखर दळवी शेवटच्या धाव निघेपर्यंत खेळपट्टीवर असणं ही अत्यंत गरजेची बाब असेल खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघासाठी. आणि अगदी त्याच पद्धतीने एका एंडकडनं आपल्याला पेशंटली खेळ खेळताना पाहायला मिळालं, दुसऱ्या एंडकडनं मात्र अग्रेसिव्ह मोडमध्ये. चला अल्फादे पडगा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आणि आपला सामना सुरू करायचा आहे. अजिबात वेळेचा जे काही आपण सदुपयोग करू पाहता तो मॅच सुरू करण्यासाठी करा, उगाच टाइमपास नको आहे. आणि ऑफिशियल्स आपण देखील या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. वारंवार आपण इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत मैदानाच्या आत खेळत असणाऱ्या दोन्ही टीमला. 12च्या सरासरीनं 3 षटकांमध्ये 36 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल मिस्टर योगेश आणि बॉलिंग मार्कवर अल्फादे पडगा या संघाकडनं गोलंदाज माज. ओवर नंबर 2 में आते हुए सामना करते हुए बैट्समैन योगेश इस वक्त एक चौके के साथ 7 पर बल्लेबाजी करते हुए. देखिए अल्फादे पड़गा आपको खेल की शुरुआत करनी है. माज मुड़ते हुए दूर वाली छोर से लेफ्ट आर्म और दी विकेट. ऑन साइड में लॉन्ग लेग की दिशा पर खेला है खिलाड़ी. सफवान गेंद को उठाते हुए मिस फील्ड. दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए इस बीच पहिल्याच 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 12 या धावसंख्येवर. मागच्या विरोधात आक्रमण करावं लागेल. अनुभवी खेळाडू आहे, आपण जर मागच्या सामन्यात देखील पाहिलं. परंतु मी म्हणेल की या 4 षटकांमध्ये 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 धावांची सरासरी शिल्लक असताना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघाच्या फलंदाजांना. निश्चित रूप से इस मैच को अगर अल्फादे पड़गे को जीतना तो फिर गुच्छों में विकेटें लेनी पड़ेंगी खानिवली टीम की.
मंडप डेकोरेटर्स वाले कुठे असतील तरी लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या वेळेला मात्र योगेशच्या बॅट मधनं फाईन लेग रिजन मध्ये आलेला हा क्लास दाखवणारा चौकार. थैंक यू सो मच. देखिए हमारा टारगेट पर शेखर दलवी लेकिन काम योगेश करते हुए. निश्चित म्हटलं ना मी, कदाचित प्लॅनिंग हे असेल की एका एंड कडनं जर आक्रमण होत असेल तर शेखरच्या एंड कडनं पेशंटली या डावाला पुढे नेणं गरजेचं आहे. कारण संयमता आणि आक्रमकता यांचा ताळमेळ साधतच खऱ्या अर्थानं आपण विजयी लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आदित्य जी, यस, शेखर इस वक्त शांत नजर आते हुए जिस तरह से अटैक करते हुए योगेश. अलबत्ता पड़िए, आपको खेल की शुरुआत करनी है. ऑफिशियल वार्निंग दी जा रही है ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से. या षटकाचा पुढचा चेंडू लो फुलटा सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मॅचच्या माध्यमातून लाजवाब झेल. बघापासून मैदानाच्या आत फलंदाजीच्या जोरावर धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या योगेशला मात्र परतावं लागेल, माघारी बसेल पहिला झटका. थँक्यू सो मच. हा पहिला झटका यावेळेला मॅचच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, षटकामध्ये पाहायला मिळतोय आणि सांघिकरित्या हा दुसरा झटका बसतोय कानिवली स्पोर्ट्स कानिवली या संघाला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. ऐन क्षणात ऐन भरात समोरच्या फलंदाजाची गाडी जोरात चालत असताना तिला मात्र बॅरियर्स, अडथळे, स्पीड ब्रेकर या तीनही गोष्टी लावण्याचं काम क्षणार्धात पार पाडलंय. ते मात्र गोलंदाज माज यानं. आदित्यजी, बिल्कुल डाउन दी विकेट, काफी रैपिड शॉट था. इस तरह के कैचेस हमारा उता पकड़े नहीं जाते, हाथ में चिपक जाते. जिस तरह से गेंद हाथ में बैठ गई थी माज दामू के. 24 चेंडू आणि 46 धावा. सगळं काही आवाक्या टप्प्यात नजरेत कवेत आणि कक्षेत वाटत असताना मात्र दूर जातंय का काय. म्हणून म्हणतात ना, तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग विषय किती गोड आणि किती खोल असला तरी चालेल. या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज समीर. वन्स अगेन ऑन अ बॉलिंग मार्क माज. बोलून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, आसमानी टोला. चेंडू निघून गेलाय सीमा पर. संजीवनी प्रदान करणारा हा असेल घणाघाती षटकार. गेंद तारा मंडल में गिरती भी और पिच गेंद थी, उसको लॉप कर दिया था बैट्समैन समीर दलवी ने. लगभग ताकत के बलबूते पे इस शॉट्स को खेला था, पूरी तरह से अपनी ताकत झोंक दी थी शॉट्स के पीछे 6 रन के लिए. या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 2-22. 2 2 22 धावा. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज संयम आणि त्या संयमच्या या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मागच्या या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात. 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय या क्षणाला कानिवली स्पोर्ट्स कानिवलीचा संघ. समीकरण मात्र आदित्यजी आता 14 चेंडू आणि 24 धावा. इस सिक्सर ने मैच का इक्वेशन अब पूरी तरह से बदल दिया है. 14 गेंदे 24 रन. कमबॅक करावा लागेल, कोशिश में कशिश है हे मात्र सांगावं लागेल अल्फते पडगा संघाला आणि ती क्षमता आहे या संघाकडे. या षटकातला पुढचा चेंडू म्हणजे गेन शपलवून करण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केला गेलाय. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं लेगबाईच्या रूपाने आलेल्या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 2-3-23. 2 3 23. समीकरण बदललं जाईल आदित्यजी. 13 चेंडू आणि 23 धावा. अब तक 23 रन बने और बची भी 13 गेंदों पर 23 रनों की जरूरत. शेखर दलवी इस वक्त स्ट्राइक पर सामना करते हुए गेंदबाज माज. देखिए जो सिक्सर लगा था समीर ने, उसके बाद कहीं ना कहीं मैच में गर्मी इस वक्त आई है. बची भी 13 गेंदे 23 रनों की जरूरत और नंबर 2 की आखिरी गेंद शेखर दलवी के लिए. त्यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला शेखर दळवी. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु कमालीचं गोलंदाजीचं प्रदर्शन या शेवटच्या चेंडूवर माचकडनं पाहायला मिळेल. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात कानिवली स्पोर्ट्स कानिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 23. आतापर्यंत जी मेहनत करून 23 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात त्याच मेहनतीच्या जोरावर उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये देखील गरज असणार आहे कानिवली संघाला विजयासाठी ती 23 धावांची. देखिए 12 गेंदों में 23 बने और बची भी 12 गेंदों पर और 23 रनों की जरूरत. जिस तरह से शेखर और समीर क्रीज पर मौजूद है, इक्वेशन अब कहीं ना कहीं हम आसान कह सकते हैं क्योंकि शेखर के पास वो क्षमता है और समीर में वो ताकत है जो
हवा के विरुद्ध भी शॉट्स खेल सकते हैं और सिक्सर लगा सकते हैं। नाही म्हणून तर तरी देखील सांगावं लागेल, म्हणतात ना की अभी को असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी को असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोली है मुट्ठी भर जमी, अभी तोलना पुरा आसमान बाकी है। यावेळेला मैदानाच्या आत तोच संघर्षाचा शंखनाद आपल्याला पाहायला मिळेल। लास्ट फायनल वॉर्निंग फॉर द टीम अल्फते पडगा। यावेळेला टाइम स्लॉट काउंटिंग केला जातोय, 12 चेंडू आणि 23 धावा, त्याचबरोबर प्लेयर देखील काही थोडंसं आपल्याला एक्सचेंज पाहायला मिळतील या संघाच्या माध्यमातून। आदित्यजी काय म्हणाल, पहिल्या 12 चेंडूंवर 23 धावा करतानाचा हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, अल्फते पडगा या संघाकडनं कमबॅक होईल का? देखिए यहाँ से अब मैच को अल्फता पड़गे को जीतना है तो फिर शेखर और समीर को आउट करना होगा। मैच को जीतना है फिर खानीली को तो आखिरी गेंद तक रहना पड़ेगा। मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास चली गई और जिस विकेट की तलाश थी समीर दलवी की विकेट लेते हुए गेंदबाज साहिल। अब आशा की आखिरी किरण इस वक्त टीम के कैप्टन रोशन आते हुए शेखर दलवी का साथ देने के लिए। नाही सर, बघा ना, आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणत असतो की क्रिकेट हा जरी शारीरिक क्षमतांचा खेळ असला तरी तो मैदानाच्या आत बुद्धिबळाच्या पटलासारखा खेळला जातो। यावेळेला रोशन सारखा फलंदाज जो सातत्याने वरच्या क्रमांकावर खेळताना पाहायला मिळतो, तो सुद्धा कर्णधार यावेळेला कुठेतरी संघाच्या या डावाला आकार देण्यासाठी आपण 5व्या क्रमांकावर येताना पाहायला मिळेल। आणि बॉलिंग मार्कवर कोण आहे? आदित्य सर, मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा किताब ज्यानं पटकावला तो वय वर्ष 14 वर्षाचा हा खेळाडू यावेळेला गोलंदाजीची कमान सांभाळताना। यस, उनके पिताजी पड़गा के बहुत महान गेंदबाज हुआ करते थे। अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाते हुए साहिल, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। ओवर नंबर 3 में साहिल युवा गेंदबाज है और बहुत अच्छा प्रभावित किया इस मैच में। सर, यावेळेला मात्र वय मॅटर करणार नाही। आपल्याकडे असणाऱ्या खेळाचा स्तर, खेळाचा दर्जा, खेळामधलं कला, खेळामधली कौशल्यता आणि ती निभावण्याची असणारी क्षमता, जिद्द महत्वाची। पहिले दोनही चेंडू विथ विकेट डॉट पाहायला मिळतात। समीकरण बदललंय, 10 चेंडू आणि 23 धावा साहिलच्या माध्यमातून भरला गेलाय रंग। यावेळेला स्लो वन बॉल, चेंज ऑफ पेस, पंचांकडे अपील केली जाते नॉन स्ट्रायकिंग एंडला। यावेळेला थ्रो होईल, परंतु थोडस लेझी क्रिकेट लेग बाईटच्या रूपाने ही एक धाव अंकित होईल। सिंगल इस वक्त पूरा करते हुए शेखर दलवी ने अब स्ट्राइक अपने हाथ में ली है। अब गेंदे बची 9 और रन चाहिए यहाँ से जीतने के लिए 22-24 पर जा चुका है स्कोर। अब ये 3 गेंदे बहुत कीमती रहेंगी दोनों टीमों के लिए। हा निश्चितच आणि ती क्षमता आहे। मित्र असं म्हणेल आदित्यजी की या पुढचे 3 चेंडू महत्वाचे। या 3 चेंडूंवर खानिवली स्पोर्ट्स कानिवली संघाकडनं जर आक्रमण झालं नाही तर मग मात्र अल्फते पडगा संघाचा वाढलेला आत्मविश्वास खानिवली संघासाठी धोकेधुकीचं कारण ठरेल। देखिए बहुत समय लिया जा रहा अल्फता पड़गे। अगली गेंद साहिल की शेखर के लिए अपने स्टेप में चूकते हुए डेड बॉल का इशारा था वह शानू कुरैशी सर का। शेखर दलवी बनाम अल्फते पड़गा मुकाबला होता हुआ। साहिल लेफ्ट आर्म ओवर दी विकेट, घूम के मार दिए और गेंद पहले बाउंस पर 4 रन। मगासपासून आदित्यजी आपण म्हणत होतो की शेखरचं तिथं असणं का महत्वाचं आहे। कुठेतरी साहिलच्या माध्यमातून दबाव तयार केला जातो का, साहिलच्या माध्यमातून अंडर प्रेशर खेळण्याची आपल्या समोरची जी एक संधी निर्माण होते का, या सगळ्या गोष्टींचं चित्र, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न मनामध्ये उभा राहिलेला असताना शेखर दलवीच्या बॅटमधून आलेला चौकार पुन्हा एकदा या मॅच मध्ये खानिवली स्पोर्ट्स कानिवली टीमला परत घेऊन आलाय। 8 चेंडू आणि आता मात्र विजयाकरता 18 धावांची गरज। पुन्हा एकदा थोडासा दबाव, अल्फते पडगा या टीमला बिलॉंग करणारा हा खेळाडू कुठेतरी साहिलच्या बनावर येईल का, कारण समोर दिग्गज शेखर दळवी आणि त्याच्या विरुद्ध हा यंग स्टार साहिल।
खोलवर टप्प्याचा चेंडू थेट जाऊन पायावर आदळलाय. पंचांकडे केली गेली अपील. या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करण्याच्या वाटा रस्ते सगळ्याच्या सगळं खुलं करण्याचं काम गोलंदाज साहिलकडनं. एक मोठा मोठा झटका. धन्यवाद डीजे। बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए थे शेखर दलवी और देखना चाहेंगे, देखिए बिल्कुल मिडल स्टंप के सामने पकड़े गए थे और आउट घोषित किया है एलबीडब्ल्यू शानू कुरेशी ने शेखर दलवी को। 7 चेंडू आणि आता 18 धावांचं समीकरण येऊन पोहोचलंय. आणि या तिसऱ्या षटकाचं वर्णन करताना आपण म्हटलं होतं की या तिसऱ्या षटकामध्ये सगळं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याला ओढलं जाईल का या षटकातला शेवटचा चेंडू. याही वेळेला मात्र प्रहार झाला. यष्टीरक्षक सुमाता चेंडू खाली. साहिल नावाच्या गोलंदाजानं 14 वर्षाच्या या यंगस्टरनं या मॅच मध्ये अल्फते पडगा टीमला पुन्हा पुन्हा परत आणलाय. आणखी एक झटका कानिवली संघाला. देखिए अब 3 ओवर की समाप्ति के बाद 28 रन और बची भी अब 1 ओवर में जीतने के लिए 18 रनों की जरूरत। 6 गेंदे 18 रन। नए बैट्समैन किशोर ने गेंदबाजी करते हुए 10 रन देकर 1 विकेट हासिल किया था ओवर नंबर 4 में। सहा चेंडू आणि 18 धावा. आदित्य सर, आता समीकरण कुठे येऊन ठेपलंय बघा. एकतर ज्या शेखर दळवीचं खेळपट्टीवर असणं अत्यंत गरजेचं होतं त्या शेखर दळवीला देखील माघारी धाडलं गेलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाज साहिल याचं. ज्या पद्धतीने ही गोलंदाजी केली जाते, 5 धावा खर्च करताना तब्बल 3 विकेट घेण्यामध्ये यश आलंय. देखिए शेखर दलवी इस कप में पूरी तरह से आउट ऑफ द फॉर्म चल रहे। पहले मैच में भी कुछ खास नहीं कर पाए। इस मैच में केवल 5 रन उन्होंने बनाए अपने टीम के लिए। रोशन टीम के कैप्टन और गेंदबाजी के लिए मोहसिन। 6 गेंदे 18 रन छोड़ दिया ऑफ स्टंप के बाहर। वाइट का इशारा तब फारूक बर्डी सर का। 6 गेंदे 17 रन, कुछ भी हो सकता है अमर राउत। नक्कीच आदित्य सर, 6 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र आक्रमणाच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय तुर्तास तरी घरच्या मैदानावर खेळणाऱ्या खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघाकडे उपलब्ध नाहीये. सुरुवातीपासून ज्या पद्धतीने ज्या रणनीतीने हा संघ खेळताना दिसून येत होता, एका एंडकडनं आक्रमण होताना पाहायला मिळत होतं, तर दुसऱ्या एंडकडनं मात्र डाबाला पुढे नेण्याचा प्रयत्न शेखर दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. ओके, थर्ड अंपायर आपल्याला ग्राउंड मध्ये जायचंय. जे ऑब्जेक्शन आलंय फलंदाजांकडनं थ्रो बॉलिंगचं ऑब्जेक्शन आपल्यापर्यंत आलाय. परिसर चला आपण या. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज या क्षणाला मैदानाच्या आत सुरू असलेल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या खानिवली स्पोर्ट्स खानिवली संघासाठी समीकरण मात्र समोर आलंय. 6 चेंडू 17 धावा. या षटकातला पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज मोहसिन. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू काही वेळ हवेत असेल, परंतु रोमॅन्स लँड मध्ये चेंडू यारी होईल. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. निर्णय चुकीचा. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुर्राड. गेलाय बळी, बसलाय. आणखी एक झटका खानिवली संघाला.
आदित्यजी आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 16 धाव्याची गरज. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न झाला तो गरजेचा होता का? विकेट जर जात असतील, आपण नवीन फलंदाज मैदानात येत असेल, खरं तर रोशनला स्ट्राईक कीप करायची होती. हा एक पूर्ण प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु रोशनचं माघारी जाणं तुर्तास तरी कानिवली स्पोर्ट्स कानिवली संघाला परवडण्याच्या पलीकडचा आहे याचा विचार करायला हवा होता. विजयासाठी आता मात्र आवश्यक असलेलं समीकरण 5 चेंडू आणि 16 धावा. मोसीमची फिरकी नेमकी कोणती भाषा बोलणार? पहिला चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला, त्यानंतर बॅट करणं जमलं नाहीये, कनेक्शन वेल झालं नाहीये, पण धोका नव्हता. धावबादच्या स्वरूपात रोशन बाद होणं महाग ठरेल. इस वक्त बीसीसी के करता धरता शरफ मुल्ला और अब्दुल अजीज मुल्ला का आगमन हो चुका है. घूम के मार दिया लॉन्ग लेग की दिशा पर और गेंद जारी है मैदान के बाहर 4 रन के लिए. धन्यवाद डीजे. बीसीसी की टीम इस वक्त इस कप में खेल रही है और उनके स्पॉन्सर और करता धरता सम्मानीय शरफ मुल्ला और अब्दुल अजीज मुल्ला का आगमन हो चुका है. मोस्ट वेलकम सर. अब गेंदे बची है 4 और रन चाहिए जीतने के लिए 12. तुषारच्या बॅटमधून आलेला चौकार पुन्हा एकदा आशा पल्लवित करेल मोसीनच्या विरोधात. या षटकातला पुढचा चेंडू बॉल होता, याला मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, परंतु चेंडू थांबणार नाही. मैदानाच्या आत गेलाय, सीमा पार आलाय, चौकार. देखिए हमारा उधर बची भी 3 गेंदे और 8 रनों की जरूरत. सामना रंजक स्थितीत आहे आदित्य सर, काय म्हणाल? 3 चेंडू आणि 8 धावा. तुषारच्या बॅटमधून आले सलग 2 चौकार. देखिए आप दिल की धड़कनें तेज होती भी 3 गेंदे 8 रनों की जरूरत. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ है. समय के मामले में इस वक्त ऑफिशियल वार्निंग दी जा रही है. 3 चेंडू आणि 8 धावा. हा सामना या क्षणाला रंजक स्थितीमध्ये, रंजक वळणावर उभा राहिलेला पाहायला मिळतोय. नव्यानं आलेल्या तुषारच्या बॅटमधनं आलेले 2 चौकार पुन्हा एकदा कानिवली स्पोर्ट्स कानिवली संघाला विजयाच्या या वाटेवर उभं करताना. 3 चेंडू 8 धावा. आता मात्र दबाव देखील स्पष्टपणे जाणवतोय गोलंदाज मोसीमवर. यावेळेला पुन्हा कटकण्याचा प्रयत्न होता, पॉइंट कव्हर पॉइंटच्या गॅपमध्ये फंबल होईल. एकदा धाव निघते, पुन्हा दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय, परंतु नाही, एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. आदित्य सर समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 गेंदे 7 रन. स्ट्राइक इस वक्त किशोर के पास. चेसिंग कंपलसरी है. क्या सिक्सर लगता है या नहीं? एक मैच कहीं ना कहीं आखिरी गेंद में चला जाएगा. जिस तरह से 2 गेंदों पर 7 रनों की जरूरत है, बड़े शॉट की जरूरत. ड्राइव कर दिया है. इस बीच 1 रन पूरा करते हुए 1 गेंद और हमारा जीतने के लिए गोल्डन 6 की जरूरत. वाह, या क्षणाला हा सामना अशा असंख्य सामन्यांची आठवण करून देईल. आदित्य सर, जेव्हा जेव्हा 1 चेंडू 6 धावांची गरज आली तेव्हा तेव्हा चेस करणाऱ्या संघाचं विनिंग पर्सेंटेज जास्त आहे आणि त्याच विनिंग पर्सेंटेज मध्ये यावेळेला कानिवली स्पोर्ट्स कानिवली टीम आपलं नाव कोरणार का? देखिए अमर, 1 गेंद में 6 रन बनाना बहुत आसान है, लेकिन 1 गेंद पर 1 रन बनाना बहुत मुश्किल काम है. लेकिन अब 1 गेंद और 6 रनों की जरूरत. दबाव बढ़ाने के लिए वसीम. 1 चेंडू आणि 6 धावा. आदित्य सर, तमाम क्रिकेट शौकीनांच्या नजरा या क्षणाला बाळासाहेबांची शिवसेना चषक 2023 क्रिकेटचा रणसंग्राम ज्या मैदानाच्या आत चाललाय ना, त्या मैदानाच्या या खेळपट्टीवर. कानिवली जिंकेल की अल्पतीय पडगाठी माहित नाहीये, पण क्रिकेटचा पूर्णपणे विजय झाला हे मात्र निश्चित. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेला ही फटक्याच्या मागे आलेली निराशा अगदी स्पष्टपणे जाणवली आणि सुंदर गोलंदाजीच्या बळावर अल्फते पडगा संघ या मॅच मध्ये ठरतोय विजयी आणि करतोय प्रवेश या स्पर्धेमधल्या पुढच्या फेरीत. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने बल्लेबाजी में 23 रन बनाए, 1 विकेट हासिल की,
नाम है माज। देखिए बल्लेबाजी में 23 रन, जब टीम मुश्किल में थे और 46 रन में से 23 रन अकेले माज ने बनाए थे। किशोर आपको भी आ गया ना, आपने जो विकेट लिया था उसके लिए शैलेश तुंगारी की तरफ से इनाम है। सम्मानीय सूरज मोरे के शुभ हाथों से वसीम नाचन अजीज डेवलपर स्पॉन्सर की ट्रॉफी माज को देना है। समीर पड़वल के साहब के शुभ हाथों से एपी फीस संजय भाई बिड़वी की तरफ से स्पॉन्सर किए गए। समीर पड़वल साहब आपको आगे आना है, एपी फीस देना आपको। साथ ही साथ केक पेस्ट्री नीतू बोईर स्पॉन्सर। वैभव उर्फ कुमार जादव के शुभ हाथों से गिफ्ट हैम्पर, तुषार दलवी स्पॉन्सर किया गया गिफ्ट हैम्पर और अजय मोरे स्पॉन्सर की गई कैप। ये विश्वनाथ सोस्टे और वैभव जादव के शुभ हाथों से इस वक्त इनाम दिया जा रहा है। लौट चलते अगले मुकाबले में, जहां पर बी बॉयज अर्जुली बनाम स्वराज 11 डोले के बीच में मुकाबला है। और माज आपने जो सिक्सर की हैट्रिक की थी उसके लिए भी इनाम है। मैं अजय मोरे साहब और सूरज मोरे साहब से निवेदन करता हूं, आपके शुभ हाथों से जो सिक्सर की हैट्रिक की थी माज ने, वो इनाम माज को देना है।